स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. नेटच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार इलेक्ट्रिकल सिनॅप्स आणि त्याचा पुढचा पोर्शन. याच्या आधी आपण जे तुमचे न्यूरस टिश्यू आहेत ते आपण बघितले, न्यूरॉन बघितले, त्याच्या न्यूरोगिलल सेल्स बघितले. त्याच्या पुढचा पोर्शन आपण आज बघणार आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सिनॅप्स म्हणजे काय सांगितलं होतं. सिनॅप्स म्हणजे काय बाळांनो? सिनॅप्स म्हणजे दोन न्यूरॉनमधला काय म्हणू शकतो आपण, गॅप. ठीक आहे, हा एक आपला न्यूरॉन आहे, हा एक खालचा एक न्यूरॉन आहे. आता दोन न्यूरॉनमध्ये काय असतो, गॅप असतो. त्या गॅपला आपण काय म्हणतो, सिनॅप्स म्हणतो. जसं तुमचा दोन बेंचेसच्या मधला जो गॅप असतो त्याला तुम्ही काय म्हणणार, सिनॅप्स म्हणणार. हा जर गॅप खूप कमी असेल, म्हणजे दोन न्यूरॉन एकमेकाला चिटकून असतील, गॅप क्वचित असेल, कुठंतरी असेल, तर आपण त्याला काय म्हणणार, इलेक्ट्रिकल सिनॅप्स म्हणणार. मग तुम्हाला परत एकदा सांगते बाळांनो, तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर सिनॅप्स तुम्ही कशाला म्हणणार बाळांनो, गॅपला सिनॅप्स म्हणणार. कुठला गॅप, दोन न्यूरॉनमधला गॅप. आणि हा जर गॅप आपण काय म्हणतो, नॅरो असेल, नॅरो म्हणजे खूप पातळ, खूप बारीक, असं न दिसणारा, न जाणवणारा जर गॅप असेल तर आपण त्याला काय म्हणणार, इलेक्ट्रिकल सिनॅप्स म्हणणार. ठीक आहे. सिनॅप्स बिटवीन क्लोज्ड इलेक्ट्रॉन इज मेकॅनिकल. म्हणजे सिनॅप्स कसा आहे बाळांनो, त्याच्यामध्ये गॅप नसल्यामुळे ते एकमेकांना कशा आहे, त्याचे चिटकून असल्यासारखे आहेत. त्यामुळे जो गॅप आहे तो कसा आहे, मेकॅनिकल आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह लिंक इज फॉर्म्ड बिटवीन प्री अँड पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. आता प्री आणि पोस्ट, तुम्हाला हे जे काय हे नावं तुम्हाला काय असतील थोडीशी कन्फ्युजिंग वाटत असतील. तुम्ही त्याच्या आधी तुम्ही आता ह्याच्यात शिकला असाल बघा, फर्टिलायझेशन, प्री फर्टिलायझेशन चेंजेस, पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. प्री म्हणजे आधी आणि पोस्ट म्हणजे नंतर. तुम्ही कसं लक्षात ठेवणार, प्री वेडिंग, हे तुम्ही आता खूप नाव ऐकलं असेल. प्री वेडिंग म्हणजे वेडिंगच्या आधी, लग्नाच्या आधी ते झालं प्री, आणि पोस्ट वेडिंग म्हणजे लग्नाच्या नंतर. तसंच हा झाला तुमचा सिनॅप्स. हे आपण म्हणतो आहे काय आहे, सिनॅप्स. आता हा जो न्यूरॉन आहे सिनॅप्सच्या आधी येतो, त्यामुळे आपण याला काय म्हणणार, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणणार. हा सिनॅप्सच्या नंतर आहे, त्याला आपण काय म्हणणार, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणणार. फरक कळायला बाळांनो, सिनॅप्सच्या आधी जर असेल तर प्री, सिनॅप्सच्या नंतर असेल तर पोस्ट. ह्यांच्यामधली जी लिंक आहे ती कशी आहे बाळांनो, इथे दिलं बघा, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह लिंक. आता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह कंडक्शन म्हणजे काय, इलेक्ट्रिकल कंडक्शन ह्यात तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहेत, कन्फ्यूज व्हायचं नाही, घाबरायचं नाही. मी तुम्हाला आता पुढं सांगेन की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय आहे. थोडासा वेळ द्या मला. ठीक आहे. ॲट गॅप जंक्शन टू सेल्स आर विदिन 3 to 8 नॅनोमीटर डिस्टन्स. हा डिस्टन्स लक्षात ठेवायचा आहे. हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तुम्हाला CETला विचारला जाऊ शकतो, तुम्हाला बोर्ड्सला विचारला जाऊ शकतो की दोन इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये दोन न्यूरॉन्समध्ये गॅप किती असतो, तर तो असतो 3 to 8 नॅनोमीटर डिस्टन्स असतो. तुम्हाला इथे हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला गॅप विचारला जाऊ शकतो. ट्रान्समिशन कसं आहे, फास्टर. आता बरोबर आहे, गॅप कमी आहे त्यामुळे काय होणार, फास्टर होणार आहे. हे काय आपल्याला सांगण्यासारखी गोष्ट नाही. इट इज फाउंड इन प्लेसेस वेअर बॉडी रिक्वायर्स फास्टेस्ट रिस्पॉन्स इन डिफेन्स रिफ्लेक्सेस. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की माहिती पुरवली जाते, तर मागच्याच लेक्चरला सांगितलं होतं की न्यूरॉन्स काय करतात, माहिती पुरवतात. समजा माझा हा हात आहे, माझ्या हाताला काय झालं, भाजलं आहे, हा मेसेज माझ्या ब्रेनपर्यंत गेला पाहिजे. ठीक आहे. हा मेसेज माझ्या ब्रेनपर्यंत कोण घेऊन जाणार आहेत बाळांनो, हे न्यूरॉन्स घेऊन जाणार आहेत. हे जे न्यूरॉन मी तुम्हाला सांगते आहे, न्यूरॉन काय करतात, मेसेज घेऊन जातात. तुम्हाला समजा काहीतरी लागलं, काहीतरी भाजलं, काहीतरी टोचलं, हे सगळे मेसेजेस तुमच्या ब्रेनपर्यंत घेऊन जायला पाहिजेत, तुमच्या CNSपर्यंत घेऊन जायला पाहिजेत. ते कोण घेऊन जाणार, न्यूरॉन घेऊन जाणार. मग आता इथं तुम्हाला डिफेन्स रिफ्लेक्सेसची आपल्याला गरज आहे. फॉर एक्झाम्पल, तुमचा हात कुठल्या तरी गरम भांड्यावर पडला आहे, तुम्ही विचार न करता लगेच तुमचा हात काढून घेताय. ठीक आहे. हे मिलीसेकंदात होते, तुमचं लक्षही नसतं तेव्हा होतं. मग आता हे जे मिलीसेकंदात होणाऱ्या गोष्टी आहेत, त्याचा मेसेज किती फास्ट झाला पाहिजे, म्हणजे त्या एका मिलीसेकंदात तुमच्या त्या हातानं मेसेज पाठवला तुमच्या ब्रेनला की बाबा इथं काहीतरी गरम आहे, मला भाजायला लागले, मला दुखायला लागले. तुमच्या ब्रेनने लगेच मेसेज पाठवला की बाबा ते हात मागं घे, चांगलं नाही आहे ते. मिलीसेकंदात जर तुमच्या लक्षात नसतानाही झालं, मग काय फास्ट असायला पाहिजे ना. तिथं कोण रिफ्लेक्सेस येणार आहेत बाळांनो, तिथं येणार तुमचे इलेक्ट्रिकल सिनॅप्स किंवा इलेक्ट्रिकल सिनॅप्टिक न्यूरॉन येणार आहेत. जिथं झटपट होतात गोष्टी.
ठीक आहे. जिथं तुम्हाला विचार न करता काय करायला लागतात, गोष्टी करायला लागतात, तिथं जे काही इम्पल्स दिले जातात ते कोणाकडून दिले जातात बाळांनो, ते दिले जातात इलेक्ट्रिकल सिनॅप्सकडून. इथंपर्यंत तुम्हाला कळालं आहे. आता हे कसे असतात, बाय डायरेक्शनल म्हणजे दोन्ही डायरेक्शननी, ह्या दिशेने पण जातील त्या दिशेने जातील, किंवा युनिडायरेक्शनल डिपेंडिंग कुठं आहे ते. ठीक आहे. तुम्हाला जर इलेक्ट्रिकल सिनॅप्स बोर्डाला आला तर तुम्हाला इतके पॉईंट्स लिहिणं अपेक्षित आहे. तुम्ही काय काय लिहिणार बाळांनो, गॅप आहे बिटवीन न्यूरॉन इज व्हेरी नॅरो. तसं सांगितलं तसं दोन न्यूरॉन्समधला जो गॅप आहे तो कसा आहे, नॅरो आहे. त्याला आपण काय म्हणतो, मेकॅनिकल म्हणतो. का, कारण ते अक्षरशः एकमेकाला काय चिटकून आहेत, त्यामुळे आपण काय म्हणतो त्याला मेकॅनिकल डिस्टन्स म्हणतो. आता सिनॅप्सच्या आधी तो काय आहे, प्री आहे, सिनॅप्सच्या नंतरचा काय आहे, पोस्ट आहे. दोघांमधला डिस्टन्स किती आहे, 3 to 8 नॅनोमीटर आहे. ट्रान्समिशन कसं आहे बाळांनो, इथं फास्टेस्ट आहे, म्हणजे भरपूर लवकर ट्रान्समिशन होतं इथं. त्यानंतर कुठं सापडणार, डिफेन्स म्हणजे आपल्या बॉडीला काय करायचं, लढो किंवा मरो अशी अवस्था आहे तुमच्या बॉडीची. तिथं तुम्हाला पटपट काय व्हायला पाहिजे, ट्रान्समिशन व्हायला, पटपट तुमचे मेसेजेस पोचले पाहिजेत, पटपट तुमच्या बॉडीला मेसेज मिळाले पाहिजेत. तिथं कोण काम करतं बाळांनो, तुमचं इलेक्ट्रिकल सिनॅप्स काम करतं. हे बाय डायरेक्शनल असतं किंवा युनिडायरेक्शनल असू शकतं. पुढचा तुमचा पॉईंट आहे ते म्हणजे केमिकल सिनॅप्स. ठीक आहे. केमिकल सिनॅप्स, आता इथं काय असतं तुम्हाला दिलं आहे बघा, ही डायग्राम बघा तुम्ही. ठीक आहे. आता हा एक न्यूरॉन आहे तुमचा. थांबा मी जरासा कलर चेंज करते म्हणजे तुम्हाला कळेल. एकच मिनिट. हा एक तुमचा सिनॅप्स आहे, हा एक तुमचा सिनॅप्स आहे. हा सिनॅप्सच्या आधीचा आहे, हा तुमचा सिनॅप्स आहे बघा. एवढा तुम्हाला गॅप दिसतोय. हा काय आहे तुमचा सिनॅप्टिक क्लेफ्ट, ह्याला आपण म्हणतो सिनॅप्स. आता ह्याच्या आधी आहे हा, त्यामुळे ह्याला आपण काय म्हणणार, प्री सिनॅप्टिक म्हणणार. ह्याला आपण काय म्हणणार, पोस्ट सिनॅप्टिक म्हणणार. ठीक आहे. तर ह्यांच्यातला गॅप कसा आहे, थोडासा मोठा आहे. ठीक आहे. त्यांच्यातला गॅप कसा आहे, थोडासा मोठा आहे, 20 ते 40 नॅनोमीटरचा आहे. आधी किती होता बाळांनो, तो 3 किंवा 8 नॅनोमीटरचा होता. आता फरक किती आहे बघा, एकीकडे 3 ते 8 एकीकडे 20 ते 40 आहे. ठीक आहे. मग ते ह्यांच्यात जे आहे, आता हे काय लगेच इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन जाणार नाही, तिथं कोणतरी हार्मोन्स किंवा कोणतरी केमिकल जायला पाहिजेत मेसेज घेऊन. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता हे असेल बघ, आता रेंज म्हणा किंवा वायफाय म्हणा, जितकं स्ट्रॉंग असेल तितका पटकन मेसेज जातो, तितका पटकन डाउनलोड होतात गोष्टी. जिथं वायफाय कमी असतो, जिथं काय म्हणतो आपण की वायफाय स्ट्रॉंग नाही आहे किंवा तुमचं इंटरनेट स्ट्रॉंग नाही, तिथं तुमचे मेसेजेस पटकन जात नाहीत. तिथं तुम्हाला काय करायला लागतं, दुसरा काहीतरी मार्ग शोधायला लागतो. जसा फोन करून सांगावं लागतं, किंवा फोनलाही जर रेंज नसेल तर तुम्हाला काहीतरी आपण म्हणू शकतो की हँडमेड काहीतरी गोष्टी, म्हणजे स्वतः पत्र लिहून किंवा स्वतः काहीतरी बोलून असं काहीतरी तुम्हाला मेसेज द्यावा लागतो, जिथं तुम्हाला फोनला रेंजच नाही आहे. तसं इथं रेंज नाही आहे, रेंज पोचत नाही आहे. त्यामुळं इथं कुणाची मदत घ्यायला लागायला लागली, त्यांना मदत घ्यायला लागायला लागली आहे CAची किंवा आपण म्हणू शकतो केमिकल्सची. का, कारण गॅप मोठा आहे. फक्त इलेक्ट्रिकल सिनॅप्स इथं कामी येणार नाही बाळांनो. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. इथपर्यंत काय डाऊट आहे, केमिकल सिनॅप्स, स्पेशलाइज्ड जंक्शन्स. आता आपण याला काय म्हणतो, जंक्शन म्हणतो मधल्या गॅपला. ठीक आहे. थ्रू विच सेल्स ऑफ न्यूरल सिस्टीम सेंड केमिकल सिग्नल, सांगितलं तसं. कारण इथं कसं आहे, रेंज जास्त आहे किंवा आपण काय म्हणू शकतो, रेंज कमी आहे, रेंज कमी आहे किंवा डिस्टन्स खूप जास्त आहे. तिथं काय करायला लागणार आहे बाळांनो, त्यांना केमिकल सिग्नलची मदत घ्यावी लागणार आहे टू अदर न्यूरॉन अँड नॉन न्यूरल सेल्स लाईक ग्लँड ऑर मसल्स. आता इथं मेसेज फक्त आपल्या काय म्हणू शकतो, हाताला पायाला वगैरे नाही, ग्लँड्सना पण द्यायला लागणार आहे. आता थायरॉईड ग्लँड आपलं, फॉर एक्झाम्पल थायरॉईड ग्लँड आपलं काय करतं, थायरॉईड सिक्रेट करतं. त्याला कोणतरी मेसेज द्यायला पाहिजे ना, की बाबा इतकं थायरॉईड सिक्रेट कर, इतकं थायरॉईड सिक्रेट करू नकोस, मग आपल्या कंट्रोलमध्ये आहे. ठीक आहे. आता जे काही नॉर्मल ज्याला थायरॉईडचा प्रॉब्लेम नाही आहे, त्यांचं जे थायरॉईड सिक्रेट होतं ते कसं होतं, त्यांचं ते जे थायरॉईड आहे ते काय लिमिटमध्ये सिक्रेट होतं. मग ते कोणतं त्याला मेसेज देत असणार आहे थायरॉईडला, की बाबा आत्ता तू सिक्रेट कर, आता सिक्रेट करू नकोस. ते मेसेज कोण देतं आहे, ते मेसेज देतं त्याला केमिकल सिनॅप्स. कळालं. आता इथं ग्लँडमध्ये काय न्यूरॉन्स नाही आहेत, ग्लँडमध्ये काय आपलं ब्रेनसारखं न्यूरॉन्स नाही आहेत. तिथं मेसेज कोण देणार बाळांनो, तिथं मेसेज देणार केमिकल सिग्नल. आय होप तुम्हाला कळालं असेल. काय डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. सिनॅप्टिक गॅप किती आहे, 20 ते 40 नॅनोमीटरचा आहे. ठीक आहे. केमिकल सिनॅप्स बिटवीन मोटर न्यूरॉन अँड मसल सेल इज कॉल्ड एज न्यूरोमस्क्युलर जंक्शन. आता तुम्हाला ह्याच्या आधी 3 न्यूरॉन्स तुम्हाला कळायला पाहिजेत. एक तर मोटार न्यूरॉन जो मेसेज घेऊन चालला आहे. ठीक आहे. तुम्ही ऐकलं असणार आहे. एक तर असतं आपलं सेन्सरी न्यूरॉन
आणि एक असतं आपलं मोटर न्यूरॉन. आता नावातच आहे बाळांनो, जे सेन्सरी न्यूरॉन आहे हे काय करायला लागलेत, मेसेज घेऊन यायला लागलेत, काहीतरी सेन्स घेऊन यायला लागलेत, दुखा लागले, खुपा लागली, ही आपली सेन्स आहे ना, ही मेसेज ते घेऊन यायला लागलेत की बाबा मला दुखतंय, मला खुपतंय, मला त्रास व्हायला लागला आहे. हे ब्रेनपर्यंत सेन्स घेऊन जायला पाहिजे की. ते कुठले असतात, सेन्सरी न्यूरॉन. आता ब्रेन काहीतरी मेसेज पाठवणार की बाबा हां दुखतंय तुला, हे आपण करूयात, थांब जरा तुझं दुखणं थांबूयात, थांब. हा मेसेज जो घेऊन चालल्यात परत तो कुठला आहे आपला, मोटर न्यूरॉनचा. कळालं दोन न्यूरॉनमधले फरक कळायला पाहिजे तुम्हाला. सेन्सरी नावातच आहे, सेन्स घेऊन जाणारा, कुठून, जिथं दुखलंय खुपलंय तिथून तुमच्या ब्रेनपर्यंत. मोटार न्यूरॉन तुमचा ब्रेन तो मेसेज तुमच्या बॉडीपर्यंत परत घेऊन यायला लागला आहे. आता हे काय असतात, जास्त करून मसल सेल असतात म्हणून आपण याला काय म्हणतो, न्यूरोमस्क्युलर जंक्शन म्हणतो. हे तुम्हाला 1 मार्कला डेफिनेशनला येऊ शकतं. ठीक आहे. तर इम्पल्स कसा जातो, म्हणजे मध्ये हे केमिकल्स कसे मदत करतात, ठीक आहे, हे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता बाळांनो. हे तुम्हाला 4 मार्कला वगैरे डायग्राम येऊ शकते, डायग्राम फिल करा म्हणून सांगू शकतात, किंवा CETला पण हे येऊ शकतं. त्यामुळे डायग्रामला तुम्ही स्टार करा, IMPला व्हेरी IMPला काहीही लिहा, तरी ही डायग्राम करायची येऊ शकते, येतेच. भरपूर वेळा CETने पण विचारले, भरपूर वेळा स्टेटनं पण विचारले. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. जर कळालं नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये लगेच विचारायचं, ठीक आहे. आता आपण बघूयात, थांबा थोडासा मी कलर चेंज करते म्हणजे तुम्हाला परफेक्टली कळेल. आता नर्व इम्पल्स इकडून आली. आता आपण इकडे बघूया, हे तुमचं, आता मी तिकडं छोटासा काय काढला, तुमचा न्यूरॉन काढला. हा तुमचा न्यूरॉन काढला मी, आणि हा त्याचा लास्ट पार्ट, सॉरी ते खूपच मोठं झालं, एकच मिनिट. हां आपण असं काय काढला, हा न्यूरॉन काढलेला आहे, ठीक आहे. आता आपण हा पार्टवाला बघतोय, इथं जो काढला आहे ना हा वाला, हा पार्ट आहे, हा पार्ट इथं काढलेला आहे मी, ठीक आहे. त्यामुळं आता नर्व इम्पल्स आली, कुठून आली नर्व इम्पल्स, इकडून इथं खाली आली. आता इथंपर्यंत आली. आता इथं आल्यावर काय होतं आहे, ते नर्व इम्पल्स आल्यामुळं हे जे वोल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल्स आहेत ते ओपन होतात. आता तुम्हाला वोल्टेज गेटेड आणि लायगेंड गेटेड हे तुम्हाला 2 शब्द आहेत, हे तुम्हाला आतापर्यंत झाले नसतील अशी मी अपेक्षा करते, आणि मी तुम्हाला ते काय करते, एक्सप्लेन करते. जर झाले असेल, जर माहिती असेल चांगलीच गोष्ट आहे, ज्यांना माहिती नाही त्यांनी नीट ऐका. आता आपल्या बॉडीमध्ये काय असतात, थोडे असे गेट्स असतात. आता तुम्ही ते पिक्चरमध्ये वगैरे ऐकलं असेल बघा, पिक्चरमध्ये म्हणा किंवा आपल्या मेट्रो स्टेशनमध्ये बघा, असे गेट्स असतात. ते तुम्हाला काय करायचं, तो पास पंच करायला लागतो, मग ते गेट ओपन होतात. बघितलं आहे की तुम्ही, तो मेट्रो स्टेशन पिक्चरमध्ये बघितलं असेल, तर जे काही गावाकडचे वगैरे आहेत माझ्यासारखे, मी पण कधी अजून मेट्रो स्टेशनला गेलेली नाही आहे, ठीक आहे. मग आपल्यासारखं आपण पिक्चरमध्ये तर बघितलं आहे, ठीक आहे. आणि आपण बघितलं आहे की बाबा की असं मेट्रो स्टेशन असतं, त्याला असे 2 दरवाजे असतात. त्यामुळे तिथं काय करायला लागतं आपल्याला, एकतर आपला पास किंवा आपलं जे काही तिकीट आहे ते पंच करायला लागते. मग ते 2 दरवाजे उघडतात, मग आपण त्या मेट्रो स्टेशन म्हणजे तिथं मेट्रो लागते तिथं आपण जातो, ठीक आहे. किंवा आपण तुम्ही ते जपानचे वगैरे व्हिडिओ बघितले त्यात पण असतं बघा. मग इथं काय असतं, तसे गेट्स आपल्या बॉडीमध्ये पण असतात, ठीक आहे. आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेलवर तसे गेट्स असतात, जे काय असतात, बंद असतात. ते गेट्स कायम बंद असतात. त्यांना ओपन कोण करणार, इथं पासचं काम कोण करतं बाळांनो, इथं पासचं काम करायला लागले कॅल्शियम, ठीक आहे. इथं पासचं काम करायला लागलेत हे सगळे तुमचे लायगेंड्स. लायगेंड म्हणजे दुसरं काही नसून प्रोटीन असतं, प्रोटीन असतं, ठीक आहे. जसं कुलपाला चावी, तुम्हाला ते मेट्रो स्टेशन तेही कळत नसेल तर आपल्या घरातल्या दरवाजाला कुलूप असतं, त्याला चावी असते. आता तुमच्या समजा घरात 4 कुलप आहेत, त्या 4 कुलपांना 4 वेगवेगळ्या प्रकारच्या चाव्या असतात. ही एकाची चावी तुम्ही दुसऱ्याच्या कुलपाला लावू शकत नाही, दुसऱ्याची चावी तुम्ही पहिल्याच्या कुलपाला लावू शकत नाही, त्या कुलपाला तीच चावी लागते, ठीक आहे. तसं असं समजा की इथं काय आहे, लॉक आहे म्हणजे कुलूप आहे, बंद आहे. आता ह्या कुलपाला चावी कशाची लागते, कॅल्शियमची लागते. ह्या कुलपांना इथं आहे बघा, या कुलपांना चावी कशाची लागते, ह्या लायगेंड्सची लागते. लायगेंड म्हणजे दुसरेच तर काही नसून प्रोटीन आहे बाळांनो. नाव ऐकून घाबरून जायचं नाही की बाबा हे काय आहे, लायगेंड म्हणजे दुसरेच तर काही नसून प्रोटीन आहे. ते फक्त ॲज अ प्रोटीन जे मेसेंजर म्हणून काम करतं त्याला आपण काय म्हणतो, लायगेंड म्हणतो, ठीक आहे. प्रोटीन जो ॲज अ मेसेंजर काम करतो त्याला आपण लायगेंड म्हणतो, ठीक आहे. आता इथं नर्व इम्पल्स आला, ह्या नर्व इम्पल्सनं काय केलं, हे कॅल्शियम चॅनल्सला ओपन केलं,
ठीक आहे. कॅल्शियम चॅनल्सने ओपन केल्यामुळे कॅल्शियम्स काय झाले आत आले, म्हणून इथं लिहिलं आपण वोल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल. गेट आहे त्याला चावी कुणाची आहे, व्होल्टेजची. जे मेसेज घेऊन यायला लागला ना नर्व इम्पल्स, तो मेसेज काय करतोय कॅल्शियम चॅनल्स ओपन करतोय. लायगेंड गेटेड चॅनल, इथं गेटला ओपन कोण करायला लागले, लायगेंड ओपन करायला. गेटेडच्या आधी कोण असतंय ना, तो ते असते त्याचं गेट ते ओपन करत असतो. गेटच्या आधी कोण आहे, व्होल्टेज. व्होल्टेज कुठून आला, इकडून आला, त्यामुळे आपण म्हणू शकतो की व्होल्टेज गेटेड चॅनल्स. आता इथं कोण आहेत, लायगेंड गेटेड, म्हणजे हे गेट कोण ओपन करायला लागले, लायगेंड ओपन करायला लागले. आता नर्व इम्पल्स आला, व्होल्टेज क्रिएट झालं. ह्या व्होल्टेजनं काय केलं, हे कॅल्शियम चॅनल्स ओपन केलं. तर कॅल्शियम भराभरा आत येणार. आता दरवाजा उघडला आहे ना, त्यामुळे कॅल्शियम काय होणार, भराभरा आत येणार. आता हे आत आल्यामुळं हे कॅल्शियम चॅनल्स आत आल्यामुळे हे जे आधी न्यूरो ट्रान्समीटर होते, न्यूरो ट्रान्समीटर तुम्हाला सांगितलं होतं बघा मी, मेसेंजर. ठीक आहे, मेसेज घेऊन जाणारे, पुढच्या न्यूरॉनला सांगणारे की बाबा असं असं करायचं आहे. ठीक आहे, जसं तुम्हाला तुमच्या आता परीक्षेचे दिवस आठवा. एक बेंच जसं असतं बघा की पहिल्या बेंचवर कोणतरी लिहित असतो, त्याचं उतरून दुसऱ्या बेंचवर लिहित असतो, त्याचं उतरून तिसऱ्या बेंचवाला लिहित असतो. असं म्हणत म्हणत ती पूर्ण जी ओळ आहे ना बेंचेसची, सगळ्यांची उत्तरे एकसारखीच असतात. ठीक आहे. आता तुम्हाला वाटेल की मॅडमांना कसं कळायला, आम्हाला सगळं माहिती असतं आणि सगळं उत्तरांवरून आम्हाला कळतं की कोणी काय लिहिलं आहे ते. तसं तुम्ही काय करता, छापत जाता बघा. ते मेसेज काय होतं, पुढं पास ऑन होत जातं शेवटच्या तुमच्या बेंचपर्यंत. तसंच हा जो न्यूरो ट्रान्समीटर आहेत हे काय होतात, हे सगळ्या न्यूरॉन्सना, म्हणजे ह्या न्यूरॉनला, मग पुढच्या न्यूरॉनला, ह्या न्यूरॉनला, मग ह्याच्या पुढच्या न्यूरॉनला, मग पुढच्या न्यूरॉनला मेसेज पास होत जातो. तो मेसेज पास व्हायला पाहिजे, तो पास कोण करतात, हे न्यूरो ट्रान्समीटर करतात. ठीक आहे. ट्रान्समीटर तुम्ही ऐकलं असणार, ट्रान्समिट करणारा, मेसेज देणारा कुठला आहे, हा ब्रेनमधला. त्याला काय नाव दिलं आपण, न्यूरो ट्रान्समीटर. नाव लक्षात राहिलं. ट्रान्समीटर म्हणजे ट्रान्समिट करणारा. काय ट्रान्समिट करायला आहे, ब्रेनमध्ये ट्रान्समिट करायला आपण त्याला काय म्हणायला लागलो, न्यूरो ट्रान्समीटर. आता हे जे न्यूरो ट्रान्समीटर आहेत, कॅल्शियम आत आल्यामुळे कॅल्शियमला ढकलतोय कुठं, ह्या लाईनजवळ ढकलतो. हा जो कॅल्शियम आहे हा काय करणार आहे, न्यूरो ट्रान्समीटरला ढकलणार की बाबा तर तू जा, मी आलो आहे ना, तुझी जागा संपली, जाऊन त्याला ढकलतोय. तर ढकलल्यामुळे ते काय होतात, असे ह्याच्याबरोबर मिक्स होतात. जसं बघितलं असताना आपला जो साबण आहे, जो लहान होत गेला की आपण काय करतो, नवीन साबण त्याला चिटकवतो आणि हळूहळू काय व्हायला लागतं, आपल्याला तो एकच होऊन बसतो. ज्यानंतर आपल्याला तो दोन्ही ते काय म्हणतो आपण, काढता येत नाही, ते एकच साबण होऊन बसतो. ठीक आहे. म्हणजे कलर जरी वेगळा असला त्याचा, तरी ते एकमेकाला चिटकून बसल्यामुळं काय होतं, ते एकच साबण होतात. तसेच हे काय होतात, हे समजा तुमचा जुना साबण आहे, हा तुमचा नवीन साबण आहे. तर नवीन साबणाला ते काय होतात, चिटकून बसतात असे थोड्या वेळाने ते काय होतात, एकच लाईनचे होतात. ते तुम्हाला कळतच नाही की बाबा हा नेमका नवीन साबण आहे की जुना साबण आहे. तसा न्यूरो ट्रान्समीटर काय होतं, त्याला ह्या तुमच्या लेअरला चिटकून बसतात, ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला चिटकून बसतात. आणि त्यातले जे काही हे लाल दिसतात ना तुम्हाला, हे छोटे लाल हे काय होतात, ते सगळे त्या सिनॅप्समध्ये बाहेर पडतात. इथपर्यंत कळालं. मी परत एकदा सांगते तुम्हाला. नर्व इम्पल्स मिळाली. नर्व इम्पल्स मिळाल्यामुळे त्यानं काय केलं, एक व्होल्टेज तयार केलं. व्होल्टेज तयार केल्यामुळे जे कॅल्शियम चॅनल होते ते काय झाले, ओपन झाले. ठीक आहे. कॅल्शियम चॅनल ओपन झाले, कॅल्शियम भराभरा काय झाले, आत आले. कॅल्शियम आत आले. हे कॅल्शियम आत आल्यामुळे ते काय करणार बाळांनो, कॅल्शियम आत आल्यामुळे ते जे काय तुमचे न्यूरो ट्रान्समीटर होते त्यांना ढकलणार की बाबा तू जा तुझ्या जागी, मी आलो आहे, माझं राज्य आहे. ठीक आहे. आता हे आत आल्यामुळे काय होणार, हे जाऊन त्याला चिटकून बसणार. कशाला, त्यांच्या नवीन लेअरला चिटकून बसणार. ठीक आहे. त्यांची जी नवीन लेअर असते त्याला चिटकून बसणार, असे की ते काय होणार, त्यांच्यातलाच एक भाग होऊन बसणार. तर ते चिटकून बसलं तर आतलं जे मटेरियल आहे ते तर बाहेर टाकायला पाहिजे ना, मग ते बाहेर टाकणार कशात, सिनॅप्समध्ये. आणि ते जाऊन कुठलं, ते जे बाहेर टाकलेले मटेरियल आहेत ते दुसरं तिसरं काही नसून ह्या कुलपाची चावी आहे. हे जे तुम्हाला हिरवे कुलूप दिसत आहेत ना, या कुलपाची ती काय आहे, चावी आहे. ते जाऊन काय करणार, त्या गेटवर जाऊन अटॅच होणार आणि ते ओपन करणार. दिसते, ओपन झाले दिसते तुम्हाला इथं. ओपन केलं त्याने, जे हिरवे होते ते काय झाले, डायरेक्टली मग आत आले. म्हणजे इकडचा मेसेज ह्या न्यूरॉनला मिळाला. कळालं की नाही, ह्या न्यूरॉनचा मेसेज ह्या न्यूरॉनला मिळाला की नाही. तर कोण पाठवला आहे, हे केमिकल्स पाठवले आहेत. म्हणून आपण ह्याला काय म्हणतो बाळांनो, ह्याला आपण म्हणतो केमिकल सिनॅप्स. कारण इथं मेसेज जो चालला आहे हा या केमिकल्सपासून चाललेला आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल. तर मी तेच काय केलं आहे बाळांनो, एका असं ह्याच्यात लिहिलं. जर तुम्हाला हा विचारला केमिकल सिनॅप्सबद्दल जर तुम्हाला विचारलं तर ते लिहायचं कसं आहे, तुम्हाला मी फक्त फ्लोचार्टमध्ये सांगितलं, तुम्ही असं लिहू शकता. इम्पल्स ट्रॅव्हल अलॉंग द एक्झॉन.
इम्पल्स ट्रॅव्हल अलॉंग द एक्झॉन ऑफ प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. हे लिहायचं बाळांनो. हे प्री सिनॅप्टिक पोस्ट सिनॅप्टिक ते लिहायला लागतं आहे. जर तुम्ही प्री सिनॅप्टिक पोस्ट सिनॅप्टिक लिहायचं विसरला, फक्त न्यूरॉन लिहिला तर तुमचे मार्क कट होण्याची शक्यता असते. का? कारण त्यांना माहिती पाहिजे ना, म्हणजे ते वाचणाऱ्याला ते पेपर चेक करायला माहिती पाहिजे कुठला न्यूरॉन कुठं मेसेज घेऊन चालला आहे. त्यामुळे प्री सिनॅप्टिक पोस्ट सिनॅप्टिक सगळं लिहायला पाहिजे. हे पहिलं वाक्य कळालं तुम्हाला. इम्पल्स ट्रॅव्हल अलॉंग द ॲक्झॉन ऑफ प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. मग काय होणार? इम्पल्स पोचणार कुठं? तुमच्या सिनॅप्टिक नोबला. हा तुमचा झाला सिनॅप्टिक नोब. ठीक आहे. वोल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल ओपन. तुमची वोल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल ओपन झाली. कॅल्शियम डिफ्युजेस इनसाइड द एक्झॉन. कॅल्शियम त्याच्यामुळे काय झाले? आत डिफ्यूज झाले. इन्क्रीज्ड कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन. आता कॅल्शियमचा काय झाला? दबदबा वाढला, कॅल्शियम डॉमिनेट झाला. त्यानं काय केलं? फ्युजेस सिनॅप्टिक वेसिकल्स. हे तुमचे सिनॅप्टिक हे जे दिसत आहेत ना, हे ब्लू 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 ब्लू, हे कारण तुमचे सिनॅप्टिक वेसिकल्स आहे, त्यांचं काय करणार? तो फ्युजन करणार. फ्युजेस विथ प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. फ्यूज जसं आपला जुना साबण नवीन साबण एकमेकाला चिटकून बसतात, तसे हे काय होणार? तुमचे जे सिनॅप्टिक वेसिकल्स आहेत तुमच्या ह्या लोबला काय होणार? चिटकून बसणार. हे तुम्ही लिहून घेऊ शकता. ठीक आहे. द फ्युजन रिलीजेस. फ्यूज झालं की चिटकून बसले, त्याच्यामुळे जे न्यूरो ट्रान्समिटर होते, जे ट्रान्समिट करणार आहेत काय न्यूरॉन्स, ते काय झाले? बाय एक्झोसायटोसिस. आता हा वर्ड तुम्हाला नवीन आहे. ठीक आहे. एक्झोसायटोसिस. आता एक्झो म्हणजे बाहेर, सायटोसिस म्हणजे सेलच्या बाहेर. ते सेलच्या बाहेर गेले ना, हे ह्या सेलच्या बाहेर गेले की नाही, हे म्हणून इथं काय नाव दिलं बाळांनो? एक्झोसायटोसिस. एक्झो म्हणजे बाहेर. इथं तुम्ही मराठीत लिहून घेऊ शकता तुमच्या बुकमध्ये वगैरे. सायटोसिस म्हणजे आपण म्हणू शकतो सेल. तुमचा ह्याचा सेल नव्हे, आपला बॉडीमधला सेल. एक्झो म्हणजे बाहेर, सेलच्या बाहेर चाललं म्हणून आपण म्हणतो एक्झोसायटोसिस. आता न्यूरो ट्रान्समिटर बाइंड टू द रिसेप्टर. न्यूरो ट्रान्समिटर काय झाले? बाइंड झाले टू द रिसेप्टर ऑफ पोस्ट सिनॅप्टिक सेल. दिस ॲक्शन इज इदर इनिबिटरी ऑर एक्सायटरी. इनिबिटरी म्हणजे थांबवणार ते, की बाबा थांब. जसं आपलं समजा आपल्याला जेवढं थायरॉईड पाहिजे तेवढं थायरॉईड आपल्या बॉडीने तयार केलं आहे. आता थायरॉईडला सांगायला पाहिजे की बाबा थांब, तुझं थायरॉईड बंद कर, तेवढं पाहिजे होतं तेवढं झालं आहे, त्यात काय होणार? इनिबिट करणार. थायरॉईड समजा कमी पडायला लागले, त्याला एक्साईट करायला पाहिजे की बाबा थायरॉईड तुझं वाढव, कमी पडायला लागलं आहे, त्रास व्हायला लागला आहे, आपले ऑर्गन्स काम करत नाही आहेत. त्यामुळे इनिबिटरी की एक्सायटरी हे तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे. इनिबिटरी कधी? जेव्हा भरपूर झाले, आता गरज नाही, तेव्हा आपण काय करणार? इनिबिटरीचा मेसेज पाठवणार. जेव्हा गरज आहे तेव्हा काय करणार? एक्सायटरीचा मेसेज पाठवणार. वन्स इम्पल्स इज ट्रान्सफर्ड अक्रॉस द सिनॅप्स. आता मेसेज काय झाला आहे? ट्रान्सफर झाला आहे. हे जे कोलिन्स्टरेज आहे हे एन्झाईम, आता हे डिस्ट्रॉईड करायला पाहिजे की खाना जसं तुम्ही व्हॉट्सअपला एकदा मेसेज दिला की क्लिअर चॅट करताय. का? कारण काय? कसं असतं, जसं तुमची एक्झाम झाली बघा, एक्झाम झाली की दुसऱ्या दिवशी ते जे स्क्रीनशॉट असतात सगळे डिलीट व्हायला चालू होतात. तर तुम्ही काय करताय? सगळे ते तुमचं जे काही मेमरी आहे ते सगळी क्लीन करता ना, तुमचं ब्रेन पण तेच करतोय. जे तुम्ही ब्रेन करतो मग तुम्ही पण तेच करता. काय तुम्ही काही जगा वेगळं करत नाही, आपला ब्रेन पण तोच करतो. एकदा मेसेज पाठवला की हा पण काय करणार? चॅट डिलीट करणार. चॅट डिलीट करणार म्हणजे कोण? कोलिन्स्टरेज. सी फॉर कोलिन्स्टरेज, सी फॉर चॅट, असं लक्षात ठेवा. डिस्ट्रॉयज न्यूरो ट्रान्समिटर म्हणजे आता तो न्यूरॉन काय झाला? नवीन मेसेज घ्यायला तयार झाला. तुमच्या ब्रेनमध्ये त्या फोटो अल्बममध्ये तुमचे छान छान फोटो यायला तयार झाले. त्या अल्बममध्ये जास्त स्टोरेज होणार नाही. कळालं? त्या व्हॉट्सअप चॅटमध्ये म्हणजे तुमचं व्हॉट्सअप स्टोरेज फुल होणार नाही आणि चॅट्स तुम्ही करू शकताय. त्यामुळे कोलिन्स्टरेज काय करणार? ते चॅट हिस्ट्री तुमची डिलीट करून टाकणार. आता ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. आपला पुढचा पॉईंट हा पण इम्पॉर्टंट आहे, हे पण तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे बाळांनो. ठीक आहे. ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. नर्व इम्पल्स हा कसा आहे? बायो इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रोकेमिकल आहे. इलेक्ट्रोकेमिकल म्हणजे इलेक्ट्रो आपण म्हणू शकतो की चार्ज, करंट गेल्यासारखा फ्लो होतो, आणि केमिकलसुद्धा असतात. इलेक्ट्रो हे नावच दिले कारण त्याच्यावर चार्ज आहे म्हणून. केमिकल पण आहे म्हणजे आपण म्हणतो इलेक्ट्रोकेमिकल डिस्टर्बन्स. ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स अलॉंग एक्झॉन इज रिझल्ट ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस अक्रॉस न्यूरल मेम्ब्रेन ड्युरिंग कंडक्शन. इथपर्यंत काय तुम्हाला लाईन थोडेसे कळणार नाहीत, पुढे जसं मी सांगेन तसं तुम्हाला कळेल. तर मी तुम्हाला जो पूर्ण न्यूरॉन दाखवला ना, हा वाला जे इलेक्ट्रिकल किंवा आपण ट्रान्समिशन फक्त हे आहे एक्झॉनमध्येच होतं. ठीक आहे. जो तुमचं इलेक्ट्रिकल
मेसेज जायचं किंवा यायचं आहे ते फक्त या एक्झॉनमध्येच होतं, बाकी इथं होत नाही. कळालं? फक्त एवढ्याच भागात काय होतं तुमचं मेसेज ये जा करतो. म्हणजे इथं काय लिहिलं आहे त्यांनी, ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स अलॉंग एक्झॉन. फक्त तुमचा जो मी काय असा काढला होता या एक्झॉनमध्येच फक्त काय होतं तुमचं नर्व इम्पल्स जातो. तिथं इलेक्ट्रिकल चार्जेस तयार होतात, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज वगैरे तयार होतो. ते आपण पुढं बघणार आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज तुम्ही फिजिक्समध्ये वगैरे शिकला असाल. अक्रॉस द न्यूरल मेम्ब्रेन ड्युरिंग कंडक्शन. मग आपण त्याला काय म्हणतो बाळांनो, ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स अलॉंग एक्झॉन इज रिझल्ट ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस अक्रॉस न्यूरल ड्युरिंग कंडक्शन. म्हणजे आपण काय करायला लागलो, इम्पल्स पाठवायला कुठं, फक्त एक्झॉनला. इथं सायटॉन, इथं डेंड्राइट वगैरे येत नाहीत. त्यानंतरनं आता तुम्हाला ते आधी डायग्राम दाखवते. ही डायग्राम जी तुम्ही दिसतीये, ही डायग्राम काय आहे, ही डायग्राम दुसरं तिसरं काहीही नसून तुमचं एक्झॉन आहे. हे जे तुम्हाला दिसतं ना इथं, हे वालं, हे दुसरं तिसरं काहीही नसून तुमचं एक्झॉन आहे. इथं दिलं आहे बघा, एक्झॉन दिलं आहे का, जे मी ते काढलं होतं. एकच मिनिट, हे जे इथं काढलं होतं ते त्यांनी फक्त इथं काढलं आहे. कळालं इथंपर्यंत काय डाऊट आहे? आता याच्या पुढं आता हे कळायला आणि तुम्हाला एक स्टोरी कळायला लागणार आहे. हे जर तुम्हाला कळायचं असेल की काय म्हणतो, हे पूर्ण तुमचं इम्पल्स, त्याला काय स्टोरी आहे, ती स्टोरी नीट ऐकावी लागणार आहे तुम्हाला आधी बाळांनो. ठीक आहे, हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, त्यामुळे नीट बघायचा आहे, नीट ऐकायचं आहे. मग आता इकडं बघा, पोलराइज स्टेट म्हणजे आपण काय म्हणू शकतो, पीस स्टेट. तुम्हाला त्याच्या आधी इकडं सांगते मी. आता इकडं बघा, एकच मिनिट. इथं त्याच्या आधी तुम्हाला 3 वर्ड्स शिकून घ्यावे लागतील. एक तर पोलराइज स्टेट, मग येणार डिपोलराइज्ड स्टेट, मग येणार रिपोलराइज्ड स्टेट. ठीक आहे, पोलराइज स्टेट, डिपोलराइज स्टेट आणि रिपोलराइज स्टेट. आता समजा मी इथंच, हा जो आहे ना, हे मी इथं थोडंसं एक नवीन काढते तुम्हाला कळण्यासाठी. आता हे मी तर एक्झॉन इथं असंच काढलं. आता पोलराइज स्टेट म्हणून आपण काय म्हणूया, पीस म्हणजे शांतता. डिपोलराइज्ड, डी आहे, डी म्हणजे आपण काय म्हणू शकतो, डिलीट. काय डिलीट केलं आहे, पीस डिलीट केलं आहे, म्हणजे शांतता डिलीट झाली आहे. परत आता री म्हणजे आपण म्हणू शकतो ना, रिस्टार्ट, परत रिपीट, रिस्टार्ट म्हणजे आपण म्हणू शकतो की रिस्टार्ट पीस म्हणजे तुमची शांतता परत आली. हे 3 वर्ड कळालं तुम्हाला. पोलराइज तुम्ही कसं लक्षात ठेवू शकताय, पीस म्हणजे शांतता, डिपोलराइज्ड म्हणजे डिलीट, पीस तुमची शांतता भंग झाली आहे, डिलीट झाली आहे, त्यामुळे डिपोलराइज. डी म्हणजे लक्षात ठेवायचं की तुमची शांतता भंग झाली आहे. री म्हणजे रिस्टार्ट, परत आली आहे, काय आली आहे, तुमची शांतता परत आली आहे. आता पोलराइज स्टेटला तुमच्या एक्झॉनमध्ये आपण सायटॉन डेंट्रॉनमध्ये नाही, फक्त एक्झॉनमध्ये आपण म्हणू शकतो की जे Na आहे ते बाहेर असतं, K+ जास्त आत असतं. पोलराइज स्टेटला म्हणजे शांतता असताना K+ आत असतो, Na+ बाहेर असतं. इथंपर्यंत कळालं? इथंपर्यंत काय डाऊट आहे? ह्याला आपण काय समजूया, तुमचं क्लासरूम समजूया किंवा लायब्ररी समजूया. तुम्ही लायब्ररी समजू शकता किंवा क्लासरूमसुद्धा समजू शकता. हे तुमचे जे Na आहेत, हे Naला आपण म्हणू शकतो नॉटी स्टुडंट्स, आगाऊ कार्टी. साध्या आपल्या मराठी भाषेत K+ म्हणजे खामोश स्टुडंट्स, म्हणजे शांत गरीब गाय. ठीक आहे, आता आपण नावांवरून मी त्याला हिंदी इंग्लिश लावलेलं आहे, तुम्हाला काय लावायचं तुम्ही लावू शकता. नालायक म्हणू शकता Naला. ठीक आहे, आपण Naला काय म्हणायला लागलो आहे, नॉटी स्टुडंट्स / नालायक स्टुडंट्स / आगाऊ कार्टी / बॅक बेंचर्स. K+ आपले खामोश स्टुडंट्स / गरीब गाय, अभ्यासू मुलं. ते काय आहेत, क्लासरूमच्या आत आहेत. हे तुमचं क्लासरूम आहे ना,
क्लासरूमच्या आत कोण आहेत? खामोश स्टुडंट जे अभ्यास करणारे आहेत ती. एनी स्टुडंट जी दंगा करणारे आहेत, आगाऊ आहेत, ती सगळी क्लासच्या बाहेर आहेत. त्यामुळे आता पीस आहे, शांतता आहे. जे अभ्यास करणारे आहेत ती काय करायला लागले आहेत? क्लासरूममध्ये बसून अभ्यास करायला लागले आहेत. जी दंगा घालणारे आहेत ती सगळी काय करायला लागले आहेत? बाहेर दंगा घालायला लागले आहेत. कोणी कोणाला त्रास देत नाही. आता ह्या नॉटी स्टुडंट्सना काय झाला? एक मेसेज मिळाला की बाबा क्लासरूममध्ये कोणीही नाही आहे, क्लासरूममध्ये कोणी शिक्षक नाही आहे, चला जाऊन दंगा घालूया आपण. असतात की नाही अशी एक एक कार्टी की क्लासरूममध्ये कोणीच नाही आहे, आपण जाऊन दंगा घालूया चला. ते काय करतात? क्लासरूमच्या आत येतात. क्लासरूमच्या आत आले. आता क्लासरूमच्या आत आले ते फक्त असेच बसणार नाहीत, दंगा घालायला चालू करणार की नाही? आता हे दंगा घालायला चालू केले. पीस काय झाली? डिलीट झाली, शांतता डिलीट झाली. जे अभ्यास करत होते शांतपणे ते आता अभ्यास करू शकतील? करू शकणार नाहीत. त्यामुळे ते काय झालं? डिलीट झालं, पीस डिलीट झाली. आता हे के+वाले काय होणार? आपोआप बाहेर जाणार. जसे अभ्यासू मुलं असते कुणाच्या आदांना मध्यात दंगा घालायला घेतात, आपण इथनं तुम्ही जागा बदलताय बघा, तुम्ही अभ्यासाला बसलाय, कोणतरी दंगा घालायला तुम्ही जागा बदलताय. खूप असतात जे आलेला कार्य म्हणून उभे राहतात. खूप जण असतात ती बाबा कशाला कोणच्या नादी लागायचं म्हणून एक काय करतात? बाहेर जातात. हे काय झाले? आता के+ बाहेर गेले. पीस परत काय झाली? रिस्टार्ट झाली. परत पीस काय झाली? रिस्टार्ट झाली. हे 3 तुम्हाला कळालं? पोलराइज स्टेट म्हणजे शांतता. तेव्हा हे Na+ काय होते? बाहेर होते. नॉटी स्टुडंट, आगाऊ स्टुडंट किंवा कार्टी ती काय होते? बाहेर होते. जे अभ्यासू मुलं आहेत, जी होतकरू मुलं आहेत ते सगळे काय होते? आत होते, अभ्यास करत बसले होते. आता ह्यांना काय झालं? इम्पल्स मिळाला, मेसेज मिळाला की बाबा आत कोणी नाही आहे, जाऊन आपण दंगा घालू शकतोय. ते आत आले, त्याने आत येऊन दंगा घालायला चालू केला. आता जे के+ स्टुडंट आहेत, जे शांत मुलं आहेत, अभ्यासू मुलं आहेत, जी खामोश आहेत, जी दंगा घालत नाहीत, ती काय होणार? बाहेर जाणार. आपला रस्ता बघून ती काय होणार? बाहेर जाणार. त्यामुळे आता काय झाली? पीस रिस्टार्ट झाली. पीस त्यांना परत मिळालेली आहे. इथपर्यंत कळालं? त्याला आपण म्हणतोय पोलराइज स्टेट, डिपोलराइज स्टेट आणि रिपोलराइज स्टेट. ठीक आहे, तर तुम्ही डायग्राममध्ये बघू शकताय. आता तुम्हाला ह्याच्यात नीट कळेल बघा. आता रेस्टिंग हे आलं ना, हां, रेस्टिंग पोटेन्शियल. तुम्ही बघू शकता की Na बाहेर आहे का? Na बाहेर आहे. के+ हा के+ आत आहे. दिसतंय? रेस्टिंगला म्हणजे शांत असताना, रेस्ट करताना, सगळी पीसला असताना, पोलराइज स्टेटला असताना, पोलराइज मेंबरला असताना के+ कुठं आहे? के+ कुठं आहे बाळांनो? आत आहे. Na+ कुठं आहे? बाहेर आहे. Na+ बाहेर आहे, के+ आत आहे. आता इथं त्यांना काय मिळाली? स्टिम्युलस. ह्या Na+ला काय मिळालं? इन्फॉर्मेशन मिळाली की बाबा आपण आत जाऊ शकतोय, आत कोणी नाही आहे, आत आपण जाऊन दंगा घालू शकतो, धुडकूस घालू शकतो. Na आत आलं. आलं का? Na आत आलं. त्यामुळं काय झालं? हे डिपोलराइज झालं. आधी जे निगेटिव्ह होते ते काय झाले? पॉझिटिव्ह झाले. इथं निगेटिव्ह आहेत आणि इथं पॉझिटिव्ह आहेत बघा. तुम्ही तुमच्या पुस्तकात ते बघू शकताय. आता तुम्ही पुस्तक घेऊ शकताय बाळांनो. इथं निगेटिव्ह आहे, इथं पॉझिटिव्ह आहे. चेंज झालं की नाही? निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं. आता हे के+ बाहेर चालल्यात. के+ बाहेर चालल्यात का? सॉरी, इथं नाही. एकच मिनिट थांब, मी तुम्हाला डिपोलराइज दाखवलं. के+ बाहेर चालल्यात. खामोश स्टुडंट बाहेर चाललेत का? त्याला आपण म्हणतो रिपोलराइज स्टेट. आता आपण याचे जे नोट्स आहेत ते बघूयात. त्यात तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्हाला ते कळेल. आता एक्सटर्नल टिश्यू किंवा एक्सटर्नल फ्लुइड कसा आहे? मोर फॉर Na. जसं सांगितलं तसं बाहेर काय आहे? जास्त बाहेर जास्त आहे Na. आणि तुमच्यानंतर इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये काय आहे? जास्त के+ जास्त आहे. ठीक आहे. आता कंडिशन ऑफ रेस्टिंग नर्व. इथं काय झालं आहे? रेस्टिंग नर्व शांतता आहे, पीस आहे. Na आउटसाईडला आहे, के+ इनसाईडला आहे. Na पंप ॲक्टिवली रिस्टोर्स दिस आयन. आता Na के+ पंप म्हणजे काय? आपण शिपाई मामा म्हणू शकतो. शिपाई मामा त्यांचं असतं बघा, अभ्यास जे नालायक काटे असताना आज क्लासरूमच्या आत येऊ देत नाहीत. त्या म्हणतात की तू बाहेरच थांबायचं, तू आत यायचं नाही वर्गात, तिथं तुला काय दंगा घाल. हे कोण असतं? Na के+ पंप. ते नालायक मुलांना आत येऊच देत नाही, तिथंच थांब तू, तिथंच तुला काय करायचं आहे ते कर, आत यायचं नाही. असं शिपाई मामा एक असतात. ते Na के+ पंप. हे काय करतात? 3 Naला बाहेर टाकतात आणि 2 के+ला आत घेतात. ठीक आहे. म्हणजे जे अभ्यास करतात त्यांना फक्त आत घ्यायला, जे नालायक आहेत त्यांना बाहेर ढकलायला लागलेत. ते आता नालायक मुलं ऑब्व्हियसली काय असतात? जास्त असतात.
कुठंतरी 100मध्ये कुठेतरी 3 का 4च अभ्यास करणारे टाळके असतात, बाकी सगळे नालायकच असतात. त्यामुळं 3Na 3 जणांना बाहेर ढकलले की 2 जणांना ते काय करत असतात, आत घेत असतात. आता ह्यांचं पोटेन्शियल किती आहे, -70 मिलीव्होल्ट. तेव्हा जो चार्ज असतो आहे, आता आपण सिरियसली बोलूयात, Na मधला जो चार्ज असतो आहे, कारण ऑब्व्हियसली Na चार्ज थोडासा जास्त आहे पेक्षा आपण म्हणू शकतो. किंवा 3 Na चाललेत ना, म्हणजे 3 पॉझिटिव्ह आयन चालत आणि 2 पॉझिटिव्ह आयन आत यायला लागलेत. त्यामुळे एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह थोडासा काहीतरी चार्ज हे होणार, त्याला आपण काय म्हणतो, -70 मिलीव्होल्ट. ह्यालाच आपण म्हणतो रेस्टिंग पोटेन्शियल. जे शांत असताना, जे पीसला असताना जे पोटेन्शियल असतं, पोटेन्शियल डिफरन्स सीन इन ए रेस्टिंग नर्व. जेव्हा त्याला काही इम्पल्स मिळत नाही आहे तेव्हा जे पोटेन्शियल दिसतं त्याला आपण म्हणतो रेस्टिंग पोटेन्शियल. पोटेन्शियल डिफरन्स इज मेनली ड्यू टू मेम्ब्रेन मोर परमिएबल टू K+ अँड Na. आता आत तुम्ही बघितलं असणार, जे शिपाई असतात त्या होतकरू मुलांसाठी खूप म्हणजे त्यांना असं एक काय म्हणू शकतो आपण त्यांना, की असं एक थोडासा सॉफ्ट कॉर्नर असतो, की बाबा हा अभ्यास करणार आहे, तू जा आत, बाबा तू आत जायचं नाही, तू नालायक आहेस, तू बाहेर राहा, तू आत जाऊ शकतोस. त्यामुळं हे जे पोटेन्शियल ते असतात नाही आपलं मेम्ब्रेन, हे वाले जे आपले मेम्ब्रेन असतात हे थोडेसे काय असतात, K+ला खामोश मुलांना काय असतात थोडेसे, म्हणजे त्यांच्याकडे त्यांचं थोडंसं काय म्हणू शकतो आपण, एक उजवा हात असतो. जसं कॉलेजमध्ये शिक्षकांचं असतं बघा, जो अभ्यास करणार त्यांच्याकडे त्यांचं लक्ष जरा जास्तच असतं, की बाबा हा अभ्यास करण्याला जर आपण मदत करूयात. तेव्हा खामोश स्टुडंटकडे काय आपण काय म्हणू शकतो, मोर परमिएबल आहे, Na परमिएबल नाही आहे. एक्झॉन मेम्ब्रेन ऑल्सो हॅज व्होल्टेज गेटेड चॅनल्स. आता हे Na+ चॅनल्स आर सेपरेटच असतात, हे एकमेकांमध्ये येत नाहीत. आता तुमचं डिपोलरायझेशन, जसं तुम्हाला तुमचा गरम, आता तुम्ही शांत बसला, निवांत बसला, तुमच्या ब्रेनपर्यंत काही मेसेज जात नाही, पण सांगायला लागले, पण एक तुमचा हात गरम भांड्यावर पडला, तुमचा पाय काट्यावर पडला, इम्पल्स जनरेट झाला, तुमच्या हाताजवळ तो इम्पल्स जनरेट झाला, तुमच्या पायाजवळ तो इम्पल्स जनरेट झाला, तो मेसेज घेऊन जायला पाहिजे. इथंपर्यंत तुम्ही शांत होता, पण इथं काय झालं, तुमचा इम्पल्स आला आहे, म्हणजे इथं तुम्हाला काय झालं आहे, पायाला काटा टोचला आहे किंवा हाताला काटा टोचला आहे, हाताला भाजलं आहे, पायाला भाजलं आहे, हात तुमचा चुकून आपण काय म्हणतो विळतीवर हात पडला आहे, पायावर तुमची विळती पडली किंवा विळतीवर पाय पडला आहे, असं काहीतरी झालं, म्हणजे स्टिम्युलस मिळालं आहे ना. स्टिम्युलस मिळाल्यामुळं काय होणार, Na चॅनल थ्रू Na तुमचा आत येणार. सांगितलं तसं नॉटी स्टुडंट तुमचा नालायक मुलं आत आलीत, इम्पल्स आला, Na टू रश इन टू द एक्झॉन अँड बिना बाउंड डिपोलरायझेशन. आता Na+ आत यायला लागलं आहे, पॉझिटिव्ह आयन आत यायला लागलं आहे, मग ते काय होणार, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह होणार, म्हणजे 30 to 60 मिलीव्होल्टपर्यंत त्याचा चार्ज जाणार. ठीक आहे, मग येणार रिपोलरायझेशन. परत काय होणार, चेंज इन पोलॅरिटी फ्रॉम डिपोलराइज टू बॅक. परत K+ आता बाहेर चालत नाही, त्यामुळे पीस काय व्हायला लागल्या, रिस्टोर व्हायला लागल्या, शांतता इथं काय व्हायला लागल्या, रिस्टोर व्हायला. हे तुम्ही लिहून ठेवू शकता, असं तुम्हाला कळेल. रिस्टोर व्हायला लागले म्हणून आपण काय म्हणणार बाळांनो, त्याला रिपोलरायझेशन म्हणणार. लार्ज Na+ ऑन इनसाइड कॉज ड्रॉप इन परमिएबिलिटी, आणि जे K+ आहेत ते काय होणार, बाहेर जायला चालू होणार. आता हे मेड्युलेटेड नर्व्स, म्हणजे ज्यांच्यात काय आहे, मायलिन शीट आहे. तुम्हाला सांगितलं होतं बघा, की तुम्हाला मेसेज घेऊन जायचा आहे, त्या मेसेजवर जसं आपलं हे असतं बोर्डाचे तुम्हाला पेपर दाखवले होते, मी सांगितले होते क्वेश्चन पेपर, त्याच्यावर वर कोटिंग वगैरे असतं, तसं आपले जे न्यूरॉन त्याच्यावर पण एक कोटिंग असतं. त्याच्यानंतरनं ते डीप असंच नाही जाऊ शकत, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, सॅल्टरी कंडक्शन म्हणतो. ठीक आहे. आता याचा स्पीड किती आहे, 120 मिलीमील पर सेकंड आहे. ठीक आहे. कंडक्शन ऑफ नर्व इन मेड्युलेटेड फायबर इज फास्टर दॅन कंटिन्यूस कंडक्शन. म्हणजे मेड्युलेटेड फायबर्समध्ये आपण काय म्हणू शकतो, त्याचं जे कंडक्शन आहे ते फास्ट आहे आणि नॉन मेड्युलेटेडमध्ये थोडंसं कमी आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चर पण इथंपर्यंतच. ह्याचे स्टेप्स वगैरे आपण काय बघूया, पुढच्या लेक्चरला बघूया. त्यामध्ये कशामध्ये तुम्हाला डाऊट असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तिथं नक्की काय करेन त्या शंकेचं निरसन करीन. आणि या चॅनलचं सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बाळांनो. ठीक आहे. थँक्यू.